तर मंडळी कसा विषय आहे टांग्यात, एक आठवडा गेला सायलेन्सरच्या पुंग्या दुरुस्त व्हायला. कसं आहे फायरिंग कडक असली की गाड्या बेरडत नाहीत वर रस्त्याला. तर नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणेच ड्युटी चालू व्हायच्या आधी इजा भावानं डॅशबोर्ड मारला आणि आम्ही गॉगल टाकला. आता उन्हाळा चालू याचा इथनं पुढे गॉगल वापरायचा. पिकअप चालू होता, पारगावकरांची बेड घेतली कावं नाक्याला. चहा पेताना म्हटलं हाक कोण मारतंय बघावं, तर ब्लॅक पॅन्थर मध्ये वैभव ट्रॅव्हलचे मालक होते, त्यांची बेड घेतली आणि आम्ही निघालो पुण्याला. बरं आज रान मोकळच लागलं हो, त्याचा फायदा पण झाला. ती आता पुण्यात बघू. दरम्यान ड्रायव्हरचा आणि गिअरच्या दांडक्याचं नातं म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी. असून गोठा नसून खोळांबा. दोघांच्या भांडणात क्लच बिन करण्याचा लाता खायत असतो या. हालीव तू ढिला पडू नको, सुट्टीच देऊ नको. कसा एअर सस्पेन्शन नाद भरीच. अहो हत्ती पोसायचा आहे म्हणल्यावर खोराक पण त्या मापाचा लागतो याला. 4 भरून थांबलीत, 6 भरायची चालली, तिने 8 वेटिंगला येते. हॅशटॅग नागवाडीचा पेट्रोल पंप. मेरे को तो डोसा चाहिए, उसको जो मांगता है वो दे दो. उसको जो मांगता है वो दे दो. मेरे को ऐसा क्रिस्पी रापचिक डोसा चाहिए. असू दे, काय तर मागं पुढे झालं तेवढं चालायचं. आलो पुण्यात. आज निगडी प्राधिकरणला बघा, छत्रपती संभाजी चौकात नवीन हॉटेलला गेलो. जरा वाईज म्हणलं काय तर वेगळं ट्राय करावं. अहो इथं लय काय आयटम आहे, सगळं क्वालिटी आहे, माफक दरात आहे. बरं सिटी लेवलला आहे म्हणलं विशेष स्टँडर्डच असतील सगळं. बरं हॉटेलला येण्यामागचं कारण म्हणजे आज अक्षय दादाने आम्हाला आमंत्रित केलेलं. सर म्हणजे काय तर वेगळं ट्राय कर. बरं इथं व्हेज नॉन व्हेज सगळं क्वालिटी आयटम आहे ती, आणि थाळीमध्ये बघा 1 नंबर सगळं मिळतंय. बरं इथली एक फेमस डिश म्हणजे वेगळं ट्राय करायची होती तीच लेमन कोरिअँडर सूप. व्हेज नॉन व्हेज साठी स्वतंत्र किचन व्यवस्था आहे, आणि खरंच मंडळी एक वेळ अवश्य भेट द्या. बरं माणसांचं जीवन फास्ट असल्यामुळे दादाने फास्ट फूड आयटम पण ठेवली बरं का. जशी क्वालिटी पैशाला तशीच क्वालिटी जेवणाला.